some nights. रेडी हवे काय म्हणतेस? नाही नाही, मोहिनी तुला 1000 वेळा सांगितलं की सगळ्या डॉक्युमेंटचे सिनॉप्सिस मला अप टू डेट हवे. येस, 299,304 कल्पेबल होमसाईड. हो हो बरोबर. आणि लक्षात ठेव, काहीही झालं तरी आपल्या क्लायंटवर अन्याय होता कामा नये. आणि तू सगळ्या साक्षीदारांना सांगितलंय काय करायचंय. ओके, मी तुला करतो फोन. बॉसचा फोन येतो. येस सर. सर व्हेरी गुड मॉर्निंग. काय म्हणाला? नाही नाही, हे बघा, तुमची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी माझ्या क्लायंटवर अन्याय नाही ना होऊ देऊ शकत. सर मी ते आधीच प्रूव्ह केलंय. येस. आणि हो, तुम्हीच हे दाखवून तुमच्या क्लायंटला वाचवण्याचा प्रयत्न करताय, ते तसं नाही आहे. इट्स अ क्लिअर कट केस ऑफ कल्पेबल होमिसाइड. हो, पण तुम्ही म्हणता ते शक्य नाही होणार आहे मला. नाही नाही, आपण भेटूया कोर्टमध्ये आलो तुम्ही. ओके. सावर्डेकर, भाटिया केस मागे घ्यायला सांगतोय. बरोबर आहे ना, तो केस हारला तर नाव खराब होईल त्याचं. विश्वजित, आज तरी लवकर येशील ना? आज काय पार्टी आहे का आपल्याकडे? म्हणजे दरवर्षीप्रमाणे आजही विसरलास? एक्स्ट्रीमली सॉरी. काल रात्री तरी आठवण द्यायचीस. जाऊ दे, जा तू विश्वजित. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हॅपी अॅनिव्हर्सरी जानू. दरवर्षी तुला मीच आठवण करून देते रे. सॉरी म्हणावं मी आता. आणि संध्याकाळी मस्तपैकी बाहेर जायचा प्लॅन करूया आपण. काय बाय द वे वहिनी, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. हो. मी खाली थांबतो. अॅनिव्हर्सरी विसरलो म्हणून माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार आहे का? झालंय विशू, 7 वर्ष झाली आपल्या लग्नाला. पण या 7 वर्षात तू फक्त स्वतःचाच विचार करत गेलास, फक्त स्वतःचाच विश्वात मग्न होत गेलास. हे सगळं मी कुणासाठी करतोय तू बघतेस ना? अगं चुटकी सरशी हाय प्रोफाईल क्रिमिनल केस सोडवणारा एक नामवंत वकील आहे मी या शहरात. एकच नाव आहे, विश्वजित इनामदार. जाऊ दे विशू, यू गेटिंग लेट. प्लीज गो. क्लायंट वाट बघत असेल. शिवाय ती मोहिनी सुद्धा वाट बघत असेलच ना? संशय घेतच माझ्यावर. ती फक्त शिकायला येते माझ्याकडे. हो, म्हणून रात्री 12-1 वाजेपर्यंत फक्त तिचेच फोन असतात तुझ्या फोनवर. ते कामासाठीचे कॉल असतात. तू कुठल्याही गोष्टीचे काहीही अर्थ नको लावूस. जाऊ दे ना विशू, निदान आजच्या दिवशी ना तरी मला तुझ्याशी भांडण नाही. हे बघ, आणि तसे मला तुझ्याकडनं काही अपेक्षाच नाही. हे बघ जानू, आपलं कितीतरीदा भांडण झालं, पण आपण एकमेकांना समजून घेतलंय ना. आणि मी तुला कुठल्या गोष्टीसाठी अडवलं? तुला लिहायला आवडतं, तू लिही, एखादी कविता लिही, पुस्तक लिही. आपण पब्लिश करूया ना ते. तुला जे आवडतं ना ते तू कर. मी लिहिलेलं साधं वाचायला देखील वेळ आहे का पण तुझ्या जवळ? हेच तुझं बोलणं सारखं सारखं ना आजकाल इरिटेट करायला लागलंय मला. मला सुद्धा इरिटेट करतं रे तुझं हे वागणं रोज. हे बघ जानवी, येस मोहिनी. नाही मी झालं रेडी लगेच. येस. मी आजारी असल्यावर साधं विचारपूस करावं सुद्धा वाटत नाही रे तुला कधी. स्वतःला आजारी का समजतेस? कितीतरी डॉक्टर्सना दाखवलंय, तुला काहीही झालेलं नाहीये. हो, मी खोटं बोलते ना? मला जो थकवा जाणवतो, माझी अंगदुखी, हे सगळं नाटक आहे का? असं म्हणालो का मी? तू अशी दिवसभर घरी असतेस ना, म्हणून कदाचित तुला वाटत असेल. हो बरोबर आहे, माझीच सगळी चूक आहे. मी चिडचिड करते, मी भांडण करते, असंच ना? हे सगळे कॉन्फ्लिक्ट संपावे म्हणून आपण काउन्सिलरची मदत घेत होतो ना. का? पहिल्या सेशन नंतर तू नाही म्हणालीस. आपले प्रॉब्लेम्स आपल्याला दिसू शकत नाही, आपण ते सोडवू शकत नाही. तेच होत नाहीये ना, म्हणून आपण मदत घेतोय ना तिची. पण मी म्हणते, काय गरज आहे काउन्सिलरची? तुला ना तुझ्या वागण्याची जबाबदारी घ्यायची नाहीये, ती दुसऱ्याच्या कोणाच्या तरी खांद्यावर टाकून मोकळं व्हायचंय. अच्छा, म्हणजे तुझं वागणं बरोबर आहे असं म्हणायचंय का तुला? हे बघ जानवी, ये इकडे बस. तू बस. मी एका काउन्सिलरशी बोललोय. पुन्हा त्याला सगळे डिटेल्स दिले. अनुभवी आहे तो, आणि आपल्याला कुठेही जायची गरज नाही. तो इथे घरी येऊन सेशन्स घेणार आहे. पण आपल्याला काउन्सिलरचीही गरज नाही. जानवी, कधी कधी ना आपल्याला आपलेच प्रॉब्लेम्स दिसणं अवघड होऊन जातं. तेव्हा आपल्याच प्रॉब्लेम्स ना कुठल्या एका तिसऱ्या पर्स्पेक्टिव्हने बघणं फार गरजेचं असतं. मला विचारावं असं सुद्धा वाटलं नाही तुला? नाही, कारण तू नेहमीप्रमाणे टाळाटाळ केलीस. प्लीज जानवी, तुला रोज कोर्टात कितीतरी केसेस बघतो मी. त्यामुळे असल्या रोजच्या भांडणाने कुठल्या टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा. टोकाचा निर्णय म्हणजे?
काय म्हणायचं काय तुला विश्वजीत? अरे, तुझ्या डोक्यात हे सगळं मी कधी विचार सुद्धा केला नाही रे. आणि तू हो, कारण आपलं नातं संपण्यापेक्षा ते टिकवायचं आहे म्हणून. हाय विशू.